निशंक हो, निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी अर्पिता टिकम स्वागत करते तुमचं सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवर. या आठवड्याच्या सुरुवातीला बुध मार्गी होत आहे. तसेच रवीने धनु राशीमध्ये प्रवेश केल्यामुळे धनुर्मासारंभ सुरू झाला आहे. या आठवड्यामध्ये 21 डिसेंबरला उत्तरायण आरंभ होणार आहे. तसेच शिशिर ऋतू देखील प्रारंभ होत आहे. या आठवड्यातील दिनविशेष: 16 डिसेंबर धनुर्मासारंभ, 18 डिसेंबर संकष्ट चतुर्थी, 21 डिसेंबर उत्तरायण आरंभ, शिशिर ऋतू प्रारंभ, 22 डिसेंबर भानु सप्तमी, कालाष्टमी. आता हा आठवडा 12 राशींसाठी कसा जाणार ते आपण पाहू. तत्पूर्वी अजून ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केले नाही त्यांनी सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. मेष रास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या तृतीय स्थानातून होत आहे. चतुर्थेश चंद्र या आठवड्यामध्ये तृतीय स्थानापासून षष्ठ स्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल. चतुर्थेश चंद्राचे तृतीय स्थानातील भ्रमण घरापासून लांब जाण्याचे योग देईल. भावंडांची भेटीचे योग येऊ शकतात. घरातील वातावरण तुमच्यासाठी अनुकूल राहणार आहे. तृतीय षष्ठेश बुध अष्टम स्थानामध्ये आहे. बुध आठवड्याच्या सुरुवातीला मार्गी होत आहे. त्यामुळे आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. नोकर वर्गाकडून फारसे सहकार्य या आठवड्यामध्ये लाभणार नाही. विरोधकांपासून उपद्रव होऊ शकतो. कोर्टाची तसेच कर्जाची कामे सध्या पुढे ढकला. चतुर्थ स्थानातील राशी स्वामी मंगळ मातृसौख्य उत्तम देईल. मंगळ वक्री असल्याने तुमच्यातील ऊर्जा आणि उत्साहामध्ये वाढ होईल. मंगळ हा भूमिकारक असल्याने जमिनीबाबतचे व्यवहार करण्यासाठी हा कालावधी योग्य आहे. जमिनीचे व्यावसायिक तसेच एजंट जातकांना हा आठवडा चांगला जाईल. पंचमेश रवी भाग्यस्थानातून भ्रमण करत आहे. मुलांसाठी हा आठवडा चांगला जाईल. अभ्यासामध्ये उत्तम प्रगती करता येईल. कलाकारांसाठी हा आठवडा चांगला जाईल. खास करून धार्मिक कार्याशी संबंधित असलेल्या कलाकारांना आठवडा चांगला जाईल. सप्तमेश धनेश शुक्र सध्या दशम स्थानातून भ्रमण करत आहे. त्यामुळे नोकरीच्या दृष्टीने चांगले योग तयार झालेले आहेत. नोकरी व्यवसायामध्ये आर्थिक लाभ उत्तम होतील. तसेच दशमेश शनी लाभस्थानात असल्याने नोकरीमध्ये बढतीचे योग येऊ शकतात. नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी अनुकूल असेच असेल. वैवाहिक सौख्य या आठवड्यामध्ये साधारण लाभणार आहे. जोडीदाराबरोबर सुसंवाद राहील. धनस्थानातील गुरु वक्री असल्याने खर्चावर थोडे नियंत्रण आलेले आहे. धार्मिक कार्य हातून जास्त होणार आहे. व्ययस्थानातील राहू गुढशास्त्र शिकण्यासाठी उत्तम आहे. परदेशी स्थायिक जातकांना हा राहू उत्तम आर्थिक स्थिती देईल. लाभस्थानातील शनी तुमच्या इच्छांची पूर्तता करणारा आहे. मित्रपरिवाराशी भेटीचे योग येतील. अडकलेली कामे पूर्ण होतील. दत्ताची तसेच गुरुची उपासना सुरू ठेवा. वृषभ रास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या धनस्थानातून होत आहे. तृतीय चंद्र या आठवड्यामध्ये धनस्थानापासून पंचम स्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल. तृतीय चंद्राचे धनस्थानातील भ्रमण प्रवासामुळे धनलाभाचे योग देईल. तृतीय चंद्राचे तृतीय स्थानातील भ्रमण भावंडांच्या भेटीचे योग देईल. धनेश पंचमेश बुध सप्तम स्थानामध्ये मार्गी झालेला आहे. मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होईल. अडकलेली कामे पूर्ण होण्यास मदत होईल. संतती सौख्य या आठवड्यामध्ये चांगले लाभेल. प्रेमीजनांसाठी विवाहाचे योग तयार झालेले आहेत. कलाकारांना हा आठवडा चांगला जाईल. व्यावसायिक दृष्ट्या चांगला फायदा होईल. तृतीय स्थानातील वक्री मंगळ तुमच्यामध्ये कणखरपणा निर्माण करेल. तसेच तुमच्या ऊर्जेत आणि उत्साहामध्ये वाढ करेल. मात्र रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे कामामध्ये बिघाड होऊ शकतो. गैरसमज होण्याची शक्यता आहे. मंगळ सप्तमेश असल्याने जोडीदाराला प्रवासाचे योग येतील. वैवाहिक सौख्य या आठवड्यामध्ये साधारण लाभेल. सप्तम स्थानातील पंचमेश बुधामुळे जोडीदाराबरोबर सुसंवाद राहील. चतुर्थेश रवी अष्टम स्थानातून भ्रमण करत आहे. घरातील वातावरण फारसे अनुकूल असणार नाही. आजारपणामुळे त्रास होण्याची शक्यता आहे. अष्टम स्थानातील रवी हृदयासंबंधित आजार देणारा आहे.
त्यामुळे हाय बीपी तसेच हृदयाशी संबंधित विकार असलेल्या जातकांनी आपली विशेष काळजी घ्यावी. राशी स्वामी शुक्र भाग्यस्थानामध्ये आहे, त्यामुळे भाग्यामध्ये वृद्धी होईल. हातून धार्मिक कार्य जास्त होतील. वडिलांशी संबंध चांगले राहतील. उच्च शिक्षणामध्ये प्रगती करता येईल. लाभेश गुरु लग्नस्थानामध्ये वक्री असल्याने तुमच्या इच्छांना मुरड घालावी लागू शकते. मित्रपरिवाराशी भेटीचे योग येतील. लाभस्थानातील राहू कम्युनिकेशन तसेच ऍडव्हर्टाइजमेंट क्षेत्राशी संबंधित जातकांसाठी चांगला आहे. हा राहू मित्रांपासून काही त्रास देऊ शकतो, त्यामुळे शक्यतो कोणावर लगेच विश्वास ठेवू नका. दशमेश शनी नोकरीतील वातावरण चांगले ठेवेल. तुमच्या नोकरीच्या दृष्टीने शनी भाग्यकारक ठरेल. तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. कामामध्ये उत्तम प्रगती करता येईल. मारुतीची उपासना सुरू ठेवा. मिथुन रास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण तुमच्या राशीतून होत आहे. धनेश चंद्र या आठवड्यामध्ये लग्नस्थानापासून चतुर्थ स्थानापर्यंत भ्रमण करत आहे, त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी चांगला जाईल. धनेश चंद्राचे लग्नस्थानातील भ्रमण तुमच्यासाठी आनंद आणि उत्साह देणारे असेल. आर्थिक लाभ होऊ शकतात. राशी स्वामी बुध षष्ठ स्थानामध्ये आहे. विरोधकांचा विरोध मावळेल. नोकर वर्गाकडून या आठवड्यामध्ये सहकार्य लाभेल. कर्जाविषयक कामे पूर्ण होण्यास मदत होईल. राशी स्वामी बुध घरातील वातावरण चांगले ठेवेल. मातृसौख्य चांगले लाभेल. मामाच्या भेटीचे योग येऊ शकतील. घरासाठी काही नवीन खरेदी करण्याची शक्यता या आठवड्यामध्ये आहे. धनस्थानातील लाभेश मंगळ आर्थिक स्थिती उत्तम ठेवेल. तुमच्या इच्छांची पूर्तता करता येईल. हा मंगळ काही प्रमाणामध्ये कौटुंबिक वादास कारणीभूत ठरू शकतो. मुलांसाठी काही नवीन खरेदी या आठवड्यामध्ये करता येईल. मुलांची शिक्षणामध्ये उत्तम प्रगती होईल. कलाकारांना हा आठवडा चांगला जाणार आहे. नवीन कामाबरोबर उत्तम धनलाभ होऊ शकतील. तृतीय रवीचे सप्तम स्थानातील भ्रमण जोडीदाराला प्रवासाचे योग देईल. सरकारी कामे पूर्ण होण्यास मदत होईल. व्ययस्थानातील दशमेश गुरु कामामध्ये वाढ करेल, मात्र कामाचा ताण जाणवणार नाही. नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी अनुकूल राहील. दशम स्थानातील राहू IT, कम्युनिकेशन, ॲनिमेशन आणि ॲडव्हर्टाइजमेंट क्षेत्राशी संबंधित जातकांना फायदा करून देईल. अष्टमेश भाग्य शनी भाग्यस्थानात असल्याने वडिलांच्या तब्येतीबाबत थोडीफार चिंता या आठवड्यामध्ये राहणार आहे. उच्च शिक्षण घेणाऱ्यांना उत्तम प्रगती करता येईल. धार्मिक कार्यामध्ये सहभागी होता येईल. भाग्यामध्ये वृद्धी होईल. तुमच्या मनाप्रमाणे बऱ्याच घटना या आठवड्यामध्ये घडताना दिसतील. आध्यात्मिक दृष्ट्या भाग्यस्थानातील शनी प्रगतिकारक आहे. मारुतीची उपासना सुरू ठेवा. कर्क रास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या व्ययस्थानातून होत आहे. राशी स्वामी चंद्र या आठवड्यामध्ये व्ययस्थानापासून तृतीय स्थानापर्यंत भ्रमण करत आहे, त्यामुळे हा आठवडा तुम्हाला संमिश्र फलदायी जाईल. राशी स्वामी चंद्राचे व्ययस्थानातील भ्रमण लांबच्या प्रवासाचे योग देऊ शकतो. खर्चाचे प्रमाण आठवड्याच्या सुरुवातीला जास्त असेल. व्ययश बुध पंचम स्थानात असल्याने मुलांच्या तब्येतीबाबत काही चिंता या आठवड्यामध्ये असेल. मुलांमुळे खर्चामध्ये वाढ होईल. कलाकारांना परदेश गमनाचे योग येऊ शकतात. प्रवास या आठवड्यामध्ये जास्त होणार आहे, त्यामुळे आठवडा थोडा दगदगीचा जाईल. धनेश रवी षष्ठ स्थानात असल्याने आर्थिक स्थिती सध्या उत्तम आहे. कर्जाची कामे पूर्ण होण्यास मदत होईल. सरकारी कामे लवकर होतील. चतुर्थेश लाभेश शुक्र सप्तम स्थानात असल्याने घरातील वातावरण तुमच्यासाठी अनुकूल असेल. जोडीदारामुळे तुमच्या इच्छांची पूर्तता करता येईल किंवा जोडीदाराची मदत तुम्हाला मिळेल, ज्यामुळे तुमच्या इच्छा पूर्ण होतील. घरासाठी काही खरेदी या आठवड्यामध्ये होऊ शकते. वैवाहिक सौख्य या आठवड्यामध्ये उत्तम लाभेल. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. सासरच्या लोकांकडून सहकार्य मिळेल. व्यापारी वर्गाला आठवडा चांगला जाईल. व्यापारामध्ये वाढ होईल. भागीदारी व्यवसायामध्ये जास्त फायदा होईल. लाभस्थानातील षष्ठेश गुरुमुळे मामाशी संबंध चांगले राहतील. नोकर वर्गाकडून सहकार्य लाभेल. कोर्टाच्या कामामध्ये यश प्राप्त होईल. अष्टम स्थानातील शनी दीर्घकाळ असणारे आजार देऊ शकतो किंवा आजारी पडलात तर लवकर बरे होणार नाही. धार्मिक कार्यामध्ये जास्त सहभागी होता येईल. भाग्यस्थानातील राहू कम्युनिकेशन आणि ऍडव्हर्टाइजमेंट क्षेत्राशी संबंधित जातकांना चांगले यश देईल. या विषयामधील उच्च शिक्षण उत्तम रीतीने पूर्ण करता येईल. दशमेश मंगळ तुमच्याच राशीमध्ये वक्री असल्याने नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी अनुकूल राहील.
कामाचा ताण या आठवड्यामध्ये कमी असेल. तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. दत्ताची किंवा गुरुची उपासना सुरू ठेवा. सिंह रास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या लाभस्थानातून होत आहे. व्ययश चंद्र या आठवड्यामध्ये लाभस्थानापासून धनस्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल. व्ययश चंद्राचे लाभस्थानातील भ्रमण मित्रपरिवाराशी भेटीचे योग देईल. लांबच्या प्रवासाचे योग या आठवड्यामध्ये येऊ शकतील. लाभेश धनेश बुध चतुर्थ स्थानात आहे. घरासंबंधित कामे या आठवड्यामध्ये पूर्ण होतील. खास करून नवीन घरासंबंधित व्यवहार फायदेशीर ठरतील. नवीन वाहन अथवा घर खरेदीसाठी हा आठवडा उत्तम आहे. मातृसौख्य या आठवड्यामध्ये उत्तम लाभेल. राशीस्वामी रवी सध्या पंचम स्थानातून भ्रमण करत आहे. आरोग्य या आठवड्यामध्ये उत्तम राहणार आहे. आजारी असाल तर आरोग्यामध्ये सुधारणा होत जातील. संतती सौख्य उत्तम लाभेल. मुलांच्या करिअरच्या दृष्टीने हा आठवडा चांगला आहे. सरकारी कामे वेळेत पूर्ण होतील. कलाकारांना हा आठवडा चांगला जाईल. कलेच्या क्षेत्रामध्ये उत्तम प्रगती करता येईल. षष्ठे सप्तमेश शनी सप्तम स्थानात असल्याने वैवाहिक सौख्य उत्तम राहील. जोडीदाराशी सुसंवाद राहील. व्यापारी वर्गाला हा आठवडा चांगला जाईल. षष्ठ स्थानातील दशमेश शुक्र नोकरीमध्ये आर्थिक लाभ देणारा आहे. बढतीचे योग येऊ शकतात. कामाचा ताण या आठवड्यामध्ये कमी असेल. अष्टम स्थानातील राहू गूढशास्त्रामध्ये प्रगती देतो. त्यामुळे तुम्हाला जर अंकशास्त्र अथवा ज्योतिषशास्त्र यासारख्या गूढ विषयांमध्ये आवड असेल तर नक्की शिकून घ्या. वडिलांच्या तब्येतीबाबत थोडीफार चिंता या आठवड्यामध्ये राहील. उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याचा प्रयत्न करत असलेल्या जातकांसाठी तशा संधी उपलब्ध होतील. धार्मिक यात्रा होतील. मात्र त्यामध्ये थोडा त्रास होण्याची शक्यता आहे. मंगळ व्ययस्थानात असल्याने काही चिंता अथवा त्रास देऊ शकतो. म्हणून गजाननाच्या उपासनेमध्ये वाढ केल्यास उत्तम. गणपतीचे एखादे स्तोत्र अथवा जप नित्यनेमे करावे. गजाननाची उपासना सुरू ठेवा. कन्या रास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या दशम स्थानातून होत आहे. लाभेश चंद्र या आठवड्यामध्ये दशम स्थानापासून लग्न स्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल. लाभेश चंद्राचे दशम स्थानातील भ्रमण नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी अनुकूल ठेवण्यास मदत करेल. कामाचा ताण जाणवणार नाही. आठवड्याच्या मध्यात तुमच्यासाठी काही लाभदायक घटना घडतील. राशीस्वामी बुध सध्या तृतीय स्थानात असल्याने कामानिमित्त प्रवास योग येतील. आत्मविश्वासामध्ये वाढ होईल. तुमच्यामध्ये उत्साह आणि हजरजबाबीपणा असल्याने कम्युनिकेशन तसेच सेल्स सारख्या क्षेत्रामध्ये उत्तम प्रगती करता येईल. भावंडांचे उत्तम सौख्य लाभेल. त्यांच्याशी संबंध चांगले राहतील. राशीस्वामी बुध मार्गी झाल्याने महत्वाचे करार या आठवड्यामध्ये करण्यास काही हरकत नाही. व्ययश रवी सध्या चतुर्थ स्थानात असल्याने घरासंबंधित कामे पूर्ण होतील. आईच्या तब्येतीबाबत थोडीफार चिंता या आठवड्यामध्ये जाणवू शकते. घरामध्ये खर्चाचे प्रमाण वाढेल. चतुर्थेस सप्तमेश गुरु भाग्यस्थानात असल्याने जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. वैवाहिक सौख्य या आठवड्यामध्ये चांगले राहील. धार्मिक कार्य या आठवड्यामध्ये जास्त होतील. व्यापारी वर्गाला हा आठवडा चांगला जाईल. सप्तम स्थानातील राहू भागीदारीमध्ये फायदा करून देईल. धनेश भाग्येश शुक्र पंचम स्थानात असल्याने आर्थिक स्थिती या आठवड्यामध्ये उत्तम राहील. आरोग्य उत्तम लाभेल. संतती सौख्य चांगले मिळेल. कलाकारांना हा आठवडा चांगला जाईल. उत्तम आर्थिक लाभ होतील. नवीन काही शिकण्याकडे कल राहील. पंचमेश षष्ठेश शनी षष्ठ स्थानात असल्याने मुलांना अभ्यासामध्ये जास्त मेहनत करावी लागणार आहे. नोकर वर्गाकडून सहकार्य मिळेल. मामाशी संबंध चांगले राहतील. कोर्टाच्या कामामध्ये यश प्राप्त होईल. कर्जाची कामे पूर्ण होतील. लाभस्थानातील अष्टमेश मंगळ अचानक धनलाभाचे योग देईल. मित्रपरिवाराशी मतभेद होऊ शकतात. त्यामुळे काळजी घ्यावी. देवीची उपासना सुरू ठेवा. तुळ रास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या भाग्यस्थानातून होत आहे. दशमेश चंद्र या आठवड्यामध्ये भाग्यस्थानापासून व्ययस्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल. दशमेश चंद्राचे भाग्यस्थानातील भ्रमण नोकरीमध्ये बदलीचे योग देऊ शकतो. दशम स्थानातील मंगळ आर्थिक दृष्ट्या लाभदायक ठरेल. वरिष्ठांकडून कामाचा दबाव येऊ शकतो.
तरी देखील तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. भाग्येश व्ययेश बुध धनस्थानात असल्याने खर्चाचे प्रमाण या आठवड्यामध्ये जास्त राहील. लांबच्या प्रवासाचे योग येतील. परदेशी स्थायिक जातकांना या आठवड्यामध्ये उत्तम धनलाभ होतील. उच्च शिक्षण घेत असलेल्या जातकांना चांगली प्रगती करता येईल. धार्मिक कार्याशी संबंधित जातकांना आठवडा चांगला जाईल. लाभेश रवी तृतीय स्थानात आहे. प्रवास या आठवड्यामध्ये चांगले होतील. भावंडांच्या भेटीचे योग येतील. महत्वाचे करार करण्यासाठी हा आठवडा योग्य आहे. तसेच सरकारी कामांना वेग येईल. सरकारी कामे या आठवड्यामध्ये पूर्ण करायचा नक्की प्रयत्न करा. राशी स्वामी शुक्र चतुर्थ स्थानात असल्याने मातृसौख्य या आठवड्यामध्ये चांगले लाभेल. घरातील वातावरण तुमच्यासाठी अनुकूल राहील. घरासाठी काही करण्यामध्ये आनंद वाटेल. तृतीय षष्ठेश गुरु अष्टम स्थानात असल्याने आरोग्याच्या तक्रारी चालू राहतील. नोकर वर्गाकडून फारसे सहकार्य मिळणार नाही. तुम्हालाच त्यांच्याकडनं कामे करून घ्यावी लागतील. षष्ठ स्थानातील राहू धनलाभ चांगले देईल. कर्जाची कामे पूर्ण होतील. विरोधकांपासून मात्र उपद्रव होऊ शकतो. मामाकडून नाराजी पत्करावी लागू शकते. सप्तमेश मंगळ लाभस्थानात असल्याने व्यापारी वर्गाला आठवडा चांगला जाईल. व्यापारामध्ये चांगले लाभ होतील. वैवाहिक सौख्य या आठवड्यामध्ये साधारण लाभेल. जोडीदार कामामध्ये जास्त व्यस्त राहणार आहे. चतुर्थेश पंचमेश शनी पंचम स्थानात असल्याने संतती सौख्य उत्तम लाभेल. मुलांची अभ्यासामध्ये उत्तम प्रगती होईल. कलाकारांना हा आठवडा चांगला जाईल. कलेच्या क्षेत्रामध्ये नवीन संधी प्राप्त होतील. श्रीकृष्णाची उपासना सुरू ठेवा. वृश्चिक रास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या अष्टम स्थानातून होत आहे. भाग्येश चंद्र या आठवड्यामध्ये अष्टम स्थानापासून लाभस्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल. आठवड्याचा उत्तरार्ध जास्त चांगला जाईल. भाग्येश चंद्राचे अष्टम स्थानातील भ्रमण वडिलांबाबत थोडी चिंता निर्माण करू शकते. तुमची स्वतःची तब्येत देखील थोडी नाजूकच राहणार आहे. कारण अष्टमेश बुध लग्न स्थानामध्ये आहे. अचानक धनलाभाचे योग येऊ शकतील. भाग्येश चंद्राचे भाग्यस्थानातील भ्रमण तुमच्यासाठी भाग्यवर्धक असेल. तसेच राशी स्वामी मंगळ देखील भाग्यस्थानात आहे. शिक्षण घेणाऱ्यांसाठी हा कालावधी उत्तम आहे. शिक्षणामध्ये उत्तम प्रगती करता येईल. धार्मिक कार्य हातून घडेल अथवा धार्मिक कार्यामध्ये भाग घ्याल. नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहणार आहे. धनस्थानातील दशमेश रवी नोकरीमध्ये आर्थिक लाभ देऊ शकतो. तुमच्या मनाप्रमाणे बऱ्याच गोष्टी या आठवड्यात घडतील. तुमच्या इच्छांची पूर्तता होतील. मित्रपरिवाराशी भेटीचे योग येतील. व्यय सप्तमेश शुक्र तृतीय स्थानातून भ्रमण करत आहे. जोडीदाराला प्रवासाचे योग येतील. वैवाहिक सौख्य त्यामुळे साधारण लाभेल. व्यापारी वर्गाला कामानिमित्त प्रवास घडतील. त्यातून फायदा देखील होईल. त्यामुळे व्यापारी वर्गाला आठवडा चांगला जाईल. चतुर्थ स्थानातील शनी गृहसौख्य चांगले देईल. घरातील वातावरण तुमच्यासाठी चांगले असेल. मातृसौख्य उत्तम लाभेल. घर तसेच वाहन संबंधित कामे उशिराने होतील. त्यामुळे तशी मनाची तयारी करून ठेवा. पंचमेश गुरु सप्तम स्थानात असल्याने प्रेमीजनांना विवाहाचे योग तयार झालेले आहे. मुलांची उत्तम प्रगती या दरम्यान होईल. कम्युनिकेशन ऍडव्हर्टाइजमेंट क्षेत्रातील जातकांना सध्याचा काळ अनुकूल आहे. त्यामुळे त्यांनी त्याचा फायदा करून घ्यावा. पंचम स्थानातील राहू संततीबाबत विचार करत असलेल्या जातकांसाठी फारसा चांगला नाही. अडचणी निर्माण होऊ शकतात. सप्तम स्थानातील गुरु आर्थिक स्थिती उत्तम ठेवेल. जोडीदाराशी सुसंवाद राहील. तुमच्या इच्छांची पूर्तता करायला मदत करेल. सध्या राशी स्वामी मंगळ भाग्यस्थानामध्ये आहे. राशी स्वामी मंगळ आपल्या नीच राशीमध्ये असल्याने तुमच्यातील ऊर्जा आणि उत्साहामध्ये कमी जाणवेल. उदासीनता लवकर येईल. यासाठी रोज गणपती स्तोत्र म्हणणे चालू करा. महादेवाची उपासना सुरू ठेवा. धनुरास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या सप्तम स्थानातून होत आहे. अष्टमेश चंद्र या आठवड्यामध्ये सप्तम स्थानापासून दशम स्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल. अष्टमेश चंद्राचे सप्तम स्थानातील भ्रमण सासरच्या लोकांकडनं काही फायदा करून देईल. सप्तमेश दशमेश बुध व्ययस्थानामध्ये आहे. जोडीदाराला लांबचे प्रवास घडू शकतील. वैवाहिक सौख्य साधारण लाभेल. व्यापारी वर्गाला आठवडा चांगला जाईल. इम्पोर्ट एक्सपोर्ट व्यवसायामध्ये जास्त फायदा होईल. भाग्येश रवी सध्या तुमच्या लग्नस्थानात आहे. त्यामुळे भाग्यामध्ये वृद्धी होईल. तुमच्या ऊर्जेत आणि उत्साहामध्ये हा रवी वाढ करेल.
सतत कार्यरत राहाल, मात्र याचा गैरवापर अजिबात करू नका. कुणाला त्रास होईल असे वर्तन ठेवू नका. नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी फारसे अनुकूल राहणार नाही. कामाचा ताण या आठवड्यामध्ये जास्त वाढणार आहे, त्यामुळे फारसे कामामध्ये लक्ष लागणार नाही. लाभे शुक्र धनस्थानात असल्याने उत्तम आर्थिक लाभ होतील. आर्थिक स्थिती या आठवड्यामध्ये चांगली राहणार आहे. नोकर वर्गाकडून सहकार्य लाभेल. कर्जाची कामे पूर्ण होतील. कोर्टाच्या कामामध्ये यश प्राप्त होईल. मामाकडून काही फायदा या आठवड्यामध्ये होऊ शकतो. व्ययश मंगळ अष्टम स्थानात असल्याने तब्येतीची काळजी घ्यायला मात्र विसरू नका. अष्टम स्थानातील मंगळ भाजणे, कापणे, हाय बीपी, रक्तस्राव यासारख्या गोष्टींमुळे त्रास देऊ शकतो. गर्भवती स्त्रियांनी जास्त काळजी घ्यावी. बाळाला त्रास होण्याची शक्यता आहे. सध्या वाहनाने प्रवास करणे टाळावे. तृतीय स्थानातील तृतीय शनी भावंडांशी संबंध चांगले ठेवेल. प्रवास योग येतील. आत्मविश्वासामध्ये वाढ होईल. मात्र फाजील आत्मविश्वास नको. बोलताना तारतम्य ठेवणे गरजेचे आहे. आर्थिक स्थिती या आठवड्यामध्ये चांगली राहणार आहे. राशीस्वामी गुरु षष्ठ स्थानात असल्याने विरोधकांपासून काही त्रास होणार नाही. घरातील वातावरण या आठवड्यामध्ये फारसे चांगले राहणार नाही. चतुर्थ स्थानातील राहू काही ना काही भांडणे उकरून काढू शकतो. सूर्य सध्या तुमच्याच राशीत असल्याने सूर्य उपासनेने जास्त चांगले फळ मिळेल. सूर्याची उपासना सुरू ठेवा. मकर रास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या षष्ठ स्थानातून होत आहे. सप्तमेश चंद्र या आठवड्यामध्ये षष्ठ स्थानापासून भाग्यस्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल. सप्तमेश चंद्राचे षष्ठ स्थानातील भ्रमण जोडीदाराबरोबर वादविवादाचे प्रसंग देऊ शकतो, पण ते अगदीच क्षुल्लक असतील. वैवाहिक सौख्य या आठवड्यामध्ये साधारण लाभेल. सप्तम स्थानातील चतुर्थेश लाभेश मंगळ जोडीदाराकडून काही लाभ देऊ शकतो. घरातील वातावरण तुमच्यासाठी अनुकूल राहील. जमिनीशी संबंधित व्यापार करणाऱ्या जातकांसाठी हा काळ उत्तम आहे. मातृसौख्य या आठवड्यामध्ये चांगले लाभेल. षष्ठेश भाग्येश बुध लाभस्थानामध्ये आहे. या आठवड्यामध्ये भाग्योदयाचे योग तयार झालेले आहेत. हातून धार्मिक कार्य होतील अथवा धार्मिक कार्यामध्ये सहभागी होता येईल. शिक्षणामध्ये उत्तम प्रगती करता येईल. पितृसौख्य चांगले मिळेल. नोकर वर्गाकडून या आठवड्यामध्ये चांगले सहकार्य मिळेल. कोर्टासंबंधित तसेच कर्जासंबंधीची कामे या आठवड्यामध्ये पूर्ण होतील. मामाकडून काही फायदा या आठवड्यामध्ये होऊ शकतो. अष्टमेश रवी सध्या व्ययस्थानामध्ये आहे. अष्टमेशाचे व्ययस्थानातील भ्रमण आजार, चिंता किंवा त्रास देणारे होऊ शकते. त्यामुळे आपल्या आरोग्याबाबत काळजी घेणे आवश्यक आहे. ज्या जातकांना हृदयाशी संबंधित विकार, त्रास असतील त्यांनी जास्त काळजी या आठवड्यात घ्यावी. रवी आत्माकारक ग्रह असल्याने व्ययस्थानातील रवीमुळे लवकर उदासीनता येईल. यासाठी ध्यानधारणा नियमित केल्याने फायदा होईल. दशमेश शुक्र सध्या तुमच्या राशीतून भ्रमण करत आहे. त्यामुळे नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी अनुकूल राहणार आहे. तुमच्या मतांचा आणि विचारांचा मान राखला जाईल. थोडक्यात तुमच्यातील नेतृत्वाला वाव मिळेल. मुलांशी संबंध या आठवड्यामध्ये चांगले राहतील. पंचम स्थानातील तृतीयेश व्ययेश गुरु मुलांना प्रवासाचे योग देईल. कलाकारांना आठवडा चांगला जाईल. कलेच्या क्षेत्रामध्ये चांगल्या संधी उपलब्ध होतील. प्रवास या आठवड्यामध्ये जास्त होतील. राशीस्वामी शनी धनस्थानात असल्याने आर्थिक स्थिती उत्तम राहील. राशीस्वामी शनी तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मदत करेल. कौटुंबिक सौख्य चांगले लाभेल. थोडा आळस जाणवेल, पण त्यावर मात केल्यास तुम्हाला तुमचे लक्ष्य साधणे सोपे जाईल. श्रीकृष्णाची उपासना सुरू ठेवा. कुंभ रास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या पंचम स्थानातून होत आहे. षष्ठेश चंद्र या आठवड्यामध्ये पंचम स्थानापासून अष्टम स्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुम्हाला संमिश्र फलदायी जाईल. षष्ठेश चंद्राचे पंचम स्थानातील भ्रमण मुलांसाठी फारसे फायदेशीर नाही. अभ्यासामध्ये जास्त मेहनत करावी लागेल. कलाकारांसाठी आठवड्याची सुरुवात फारशी चांगली होणार नाही. मात्र पंचमेश बुध दशम स्थानात असल्याने आठवड्याच्या उत्तरार्धामध्ये कामाच्या संधी उपलब्ध होतील. कामाचा ताण या आठवड्यामध्ये वाढेल. संतती सौख्य चांगले लाभेल. मुलांच्या करिअरच्या दृष्टीने चांगला कालावधी आहे. नोकर वर्गाकडून फारसे सहकार्य या आठवड्यामध्ये लाभणार नाही. मामाच्या भेटीचे योग येऊ शकतात. षष्ठ स्थानातील दशमेश मंगळ नोकरीच्या दृष्टीने चांगला आहे.
नोकरीमध्ये अधिकार पद अथवा बढतीचे योग येऊ शकतात. कामानिमित्त प्रवास मात्र वाढतील. कोर्टाच्या कामामध्ये यश मिळू शकेल. कर्जाची कामे मात्र सध्या पुढे ढकला. सप्तमेश रवी लाभस्थानामध्ये आहे. वैवाहिक सौख्य या आठवड्यामध्ये उत्तम लाभेल. जोडीदाराशी सुसंवाद राहील. व्यापारी वर्गाला हा आठवडा चांगला जाईल. व्यापारामध्ये वाढ होईल. भाग्येश चतुर्थीस शुक्र सध्या व्ययस्थानामध्ये आहे. आई किंवा वडिलांच्या तब्येतीबाबत हा शुक्र चिंता देऊ शकतो. नवीन घर किंवा वाहनासाठी हा कालावधी उत्तम आहे. घरातील वातावरण तुमच्यासाठी अनुकूल राहील. चतुर्थ स्थानातील गुरु घर किंवा वाहनासंबंधित व्यवहारातून फायदा करून देऊ शकतो. ज्यांचे व्यवसाय या दोन्हीशी संबंधित आहेत त्यांना चांगले पर्याय या आठवड्यामध्ये उपलब्ध होतील. आर्थिक स्थिती उत्तम राहील. शिक्षणासाठी परदेशी जायचा विचार करत असलेल्या जातकांसाठी या आठवड्यामध्ये संधी उपलब्ध होतील. राशी स्वामी शनीमुळे तुमच्यामध्ये आळसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. साडेसातीचा थोडा त्रास जाणवेल. कामात विलंब होणे, सतत नकार मिळणे, आळसामुळे कामे न होणे यासारखे परिणाम शनी देऊ शकतो. तरी नाराज न होता तुम्ही जर कार्यरत राहाल तरच तुम्हाला तुमचे लक्ष्य साधता येईल. उत्तम प्रगती करता येईल. त्यामुळे आळस झटकावा लागणार आहे. देवीची उपासना नेहमीप्रमाणे चालू ठेवा आणि त्यासोबतच हनुमान चालीसाचे पठण करायला विसरू नका. मीन रास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या चतुर्थ स्थानातून होत आहे. पंचमेश चंद्र या आठवड्यामध्ये चतुर्थ स्थानापासून सप्तम स्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल. पंचमेश चंद्राचे चतुर्थ स्थानातील भ्रमण मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने चांगले आहे. आठवड्याच्या मध्यात होणारा चंद्रमंगळ लक्ष्मीकारक योग कलाकारांना चांगल्या संधी मिळण्यासाठी उपयोगी होणार आहे. त्यामुळे कलाकारांचा आठवडा चांगला जाईल. संतती सौख्य उत्तम लाभेल. मंगळ पंचम स्थानात असल्याने गर्भवती स्त्रियांनी काळजी घेणे आवश्यक आहे. चतुर्थ सप्तमेश बुध भाग्यस्थानात आहे. हा बुध वैवाहिक सौख्य उत्तम देईल. जोडीदाराशी सुसंवाद राहील. धार्मिक कार्यामध्ये सहभागी होता येईल. घरातील वातावरण तुमच्यासाठी अनुकूल असेल. सप्तम स्थानातील केतू जोडीदारापासून लांब राहण्याचे योग देऊ शकतो. षष्टेश रवी सध्या दशम स्थानातून भ्रमण करत आहे. नोकरीतील वातावरण सध्या तुमच्यासाठी अनुकूल आहे. नोकर वर्गाकडून सहकार्य लाभेल. कोर्टाच्या कामामध्ये यश प्राप्त होईल. सरकारी नोकरीचा प्रयत्न करत असणाऱ्यांसाठी संधी उपलब्ध होतील. तृतीय षष्टमेश शुक्र लाभस्थानामध्ये आहे. हा शुक्र प्रवास चांगले होण्यासाठी मदत करेल. भावंडांकडनं काही लाभ या आठवड्यामध्ये होऊ शकतात. अचानक धनलाभाचे योग येतील. राशी स्वामी गुरु सध्या तृतीय स्थानात असल्याने महत्वाचे करार करण्यास हरकत नाही. जनसंपर्कामध्ये वाढ होईल. प्रवास योग जास्त येतील. राशी स्वामी गुरु आत्मविश्वासामध्ये वाढ करेल. तुमच्या कामामध्ये आणि वागण्यामध्ये आत्मविश्वास जाणवेल. व्यय शनी मात्र तब्येतीच्या कुरबुरी चालूच ठेवेल. खर्चाचे प्रमाण वाढवेल. व्ययस्थानातील शनी परदेशी स्थायिक जातकांसाठी उत्तम धनलाभाचे योग देईल. धनेश भाग्येश मंगळ पंचम स्थानात असल्याने आर्थिक स्थिती या आठवड्यामध्ये चांगली राहणार आहे. नवीन संधी या आठवड्यामध्ये तुमच्यासाठी येऊ शकतात. त्याचा फायदा करून घ्या. गजाननाची उपासना सुरू ठेवा. सोबतच मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालीसाचे पठण करायला विसरू नका. त्याने मनस्वास्थ्य चांगले राहील. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्सद्वारे जरूर कळवा. व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करून जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.